श्री विष्णू सहस्रनाम स्तोत्र मधील श्लोक आणि श्लोकांचे अर्थ. श्लोक नंबर 52. अतुल शरभो भीमस् समयज्ञो हविर्हरिः सर्वलक्षणलक्षण्यो लक्ष्मीवान् समितिञ्जयः. या श्लोकाचा अर्थ पाहूया. श्री विष्णूंच्या सहस्रनामांपैकी हे 355 नंबरचे नाव अतुल, ज्याची तुलनाच होऊ शकत नाही असा, ज्याची नाम हेच जगाचे एक वैभव आहे, त्याला सर्व स्वातंत्र्य आहे. गीतेमध्ये म्हटलेच आहे की तुझ्यासारखा दुसरा कोणीही अस्तित्वात नाही, तर मग तुझ्याहून श्रेष्ठ ह्या तीनही लोकात प्रभावशाली कोण असू शकेल. थोडक्यात त्याच्यासारखे दुसरे काहीही नसल्यामुळे शरीराने म्हणजे इंद्रियांनी ज्ञान होणाऱ्या वस्तू श्रेणीमध्ये तो समाविष्ट होत नाही, मनाच्या भावनांनी भावत नाही, बुद्धीच्या विचारांच्या कक्षेत येत नाही. त्याच्याशी तुलना करता येईल असे आपल्याजवळ काहीही नाही. 356 नंबर शरभ, जो शरीरामध्ये राहतो व शरीरातूनच प्रकाशित होतो तो. शरीराला शर असे म्हटले आहे, कारण शरीर शीर्यमान आहे. या क्षय पावणाऱ्या शरीरात साक्षी रूपाने जो राहतो व ज्याच्या वैभवाने व्यक्तित्व येते तो आत्मा म्हणजे परमेश्वरच होय. ह्याचाच दुसरा अर्थ असाही होतो की परमेश्वर स्वरूप हा त्याचा स्वभाव आहे. भगवान शंकराने शरभ हा अवतार धारण केला आहे व त्यामध्ये त्याला 8 पाय आहेत व सिंहालाही मारू शकेल इतका बलवान आहे. 357 नंबर भीम, सर्व प्रेरक किंवा अत्यंत भयानक, जे अत्यंत दुष्ट आहेत व अत्यंत विषयी आहेत त्यांना भयावह असे सामर्थ्यवान तत्व. जे विकारी आहेत त्यांचे करता परमेश्वर अत्यंत सामर्थ्यवान खल निर्दालन शक्ती असलेला आहे व तो त्यांच्या पूर्ण विनाशापर्यंत पाठलाग करतो. काही टीकाकार ही संज्ञा समासासहित अभीम असल्याचे प्रतिपादन करतात व त्याचा अर्थ जे साधू आहेत त्यांचे तो संरक्षण कवच आहे. 358 नंबर समयज्ञ, सर्व दर्शने म्हणजे ज्ञानशाखा जाणणारा किंवा उत्पत्ती स्थिती लय यांचा समय पूर्णपणे जाणणारा तो समयज्ञ महाविष्णू. तिसरा अर्थ असा की ज्याची पूजा म्हणजे यज्ञ म्हणजे दुसरे काही नाही तर भक्ताने आपली समदृष्टी सतत जागृत ठेवणे हेच होय. भक्त श्रेष्ठ प्रल्हाद म्हणतात, सर्व स्थितींमध्ये सम राहणे हीच अच्युताची पूजा होय. 359 हवीर हरी, सर्व आहुतींचा स्वीकार करणारा तोच सर्व यज्ञाचा स्वामी आहे, म्हणूनच सर्व भक्त त्यालाच आहुती अर्पण करतात व तोच सर्व भक्तियुक्त समर्पणाचा स्वीकार करणारा आहे. भगवद्गीतेत भगवंत म्हणतात, मीच खरोखर सर्व यज्ञांचा भोक्ता व स्वामी आहे. यालाच हवी असे नामाभिधान आहे. याची पूजा हवींनी आहुती देऊन केली जाते. काही विवेचक ही संज्ञा हवी व हरी अशा 2 वेगवेगळ्या नामांनी तयार झाली आहे असे मानतात. अशा स्थितीत हवी ह्या प्रथम संज्ञेचा अर्थ होईल जो यज्ञ कर्माने प्रसन्न करून घेतला जातो तो. दुसरी संज्ञा हरी म्हणजे जो सर्व वासना अगर पापांचे हरण करतो तो. अर्थातच तो सर्व वासनांचे प्रगटनही पुसून टाकतो. 360 नंबर सर्व लक्षण लक्षण्य, सर्व लक्षणांनी म्हणजे प्रमाणांनी जो जाणला जातो तो, म्हणजेच तो परमात्मा
सर्व वैज्ञानिक संशोधनाने व तात्विक चिंतनानेही सिद्ध होतो तो. ती विचारसरणी द्वैतवादी असो की अद्वैतवादी असो, परंतु साक्षात्कारी साधकाला प्रतीत होणारे अंतिम सत्य आहे श्री विष्णू. 361 नंबर. लक्ष्मीवान म्हणजे लक्ष्मीचा पती. संपूर्ण प्रकृतीला प्रेरणा व चालना देणारा पुरुष तो लक्ष्मीपती. पुरुषाच्या प्रेरणेने कार्यकारी झालेली प्रकृती म्हणजेच हे आपल्या भोवती पसरलेले जग होय. व्यक्तावस्थेतील परमात्मा हा नेहमीच प्रकृतीशी सम्मिलित म्हणजे बांधलेला असतो. लक्ष्मी म्हणजे तेजोमयता. तिचा पती हा स्वतः प्रकाशमान असून शुद्ध चैतन्य स्वरूपाने तो सर्व प्रकाशित करतो. म्हणूनच तो खरोखरच लक्ष्मीवान आहे. 362 नंबर. समितिंजय सदा विजयी. पुराणांमध्ये वर्णन केल्याप्रमाणे अधर्माशी झालेल्या सर्व युद्धात सर्व वेळी शेवटी भगवंतच विजयी होतात. आपल्या भक्तांची जीवभावाची सर्व दुःखे तो नाहीशी करतो. समिती म्हणजे युद्ध, संघर्ष व त्यामध्ये तो नेहमीच विजयी होतो. थोडक्यात अतुलनीय शरीरामध्ये आत्मरूपाने विराजमान, भीती उत्पन्न करणारा, उत्पत्ती स्थिती लय यांचा समय जाणणारा, यज्ञामध्ये हवीर द्रव्य ग्रहण करणारा, सर्व लक्षणांनी लक्षित होणारा, लक्ष्मीने नित्ययुक्त, युद्धात विजयी होणारा असा या श्लोकाचा अर्थ होतो. श्लोक नंबर 53. वीक्षरो रोहितो मार्गो हेतुर्दामोदर सहः महीधरो महाभागो वेगवानमिताशनः. या श्लोकाचा अर्थ पाहूया. 363 नंबर. विक्षर. क्षर म्हणजे झिजणारे, नाशिवंत. विक्षर म्हणजे जे कधीही नाश पावत नाही ते. जेव्हा परमतत्वाच्या अव्यक्त अवस्थेचे ध्यान मनन केले जाते तेव्हा ही संज्ञा सतत वापरली जाते. सर्व जड वस्तू या कालाशी बद्ध असल्याने कालांतराने नष्ट पावतात, परंतु परमात्मा हा स्वरूप आत्मा असल्याने कधीही बदलत नाही. म्हणूनच तो विक्षर म्हणजे अक्षर आहे. 364 नंबर. रोहित. रोहित म्हणजे मासा. भगवान विष्णूचा पहिला अवतार हा मत्स्य रूप होता. त्यामुळे श्री विष्णूला हे नामाभिधान प्राप्त झाले. सर्व जगत ज्यावेळी प्रलयामध्ये बुडत होते तेव्हा त्यामध्ये जिवंत राहू शकतील असे प्राणी म्हणजे मासे. त्यामुळे त्या अवस्थेत भगवंत ह्याच स्वरूपात प्रगट होऊ शकले. म्हणून सर्व प्राणी मात्रांच्या सेवेकरता माशामध्ये जो रोहित मासा होऊन प्रगट झाला तो भगवान श्री विष्णू असे ही संज्ञा सुचविते. 365 नंबर. मार्ग. मार्ग म्हणजे पंथ. नामरूपातील सर्व भगवंतांचे स्वरूप आकलन होण्याकरता आधी मानवाला त्याचे आकारासहित दिव्य रूप समजून घ्यावे लागते व ते दिव्य रूप आहे श्री विष्णू. त्यामुळेच तो मार्ग ही आहे व ध्येय म्हणजे गंतव्य ही आहे. ज्या सर्वश्रेष्ठ परमतत्वाचे स्वरूप जाणण्याकरता उच्च तत्वाची साधना करणारे साधक ध्यान करतात तो आहे भगवान श्री विष्णू. 366 नंबर. हेतू म्हणजे कारण. सर्व ब्रह्मांडाचे कारण आहे श्री विष्णू. तो एकाच वेळी त्याचे उपादान कारण व निमित्त कारणही आहे. तोच सर्व ब्रह्मांडाच्या उत्पत्तीचा एकमेव कुशल कार्यकर्ता आहे.
म्हणून त्याला हेतू असे म्हटले आहे. 367 नंबर. दामोदरः शमदमादिनी शुद्ध झालेल्या अंतःकरणाने म्हणजे उदर जो जाणला जातो तो महाविष्णू म्हणजेच दामोदर असे ही संज्ञा सुचविते. महाभारत म्हणते दमाने जाणला जातो तो दामोदर. तसेच ब्रह्मपुराणात वर्णन केलेला प्रसंग म्हणजे कृष्ण अवतारात लहानपणी ज्याच्या उदराला दोराने म्हणजे दाम बांधले होते तो भगवान विष्णू म्हणजेच दामोदर. तिसरा अर्थ होतो की ज्याच्या उदरात सर्व ब्रह्मांड विसावले आहे तो. 368 नंबर. सह म्हणजे सर्व सहन करणारा. तो आपल्या भक्तांचे सर्व अपराध अगर दोष सहजतेने सहन करून क्षमाही करतो म्हणून तो सह म्हणजे श्री विष्णू. 369 नंबर. महीधरः पृथ्वीस धारण करणारा किंवा आधार देणारा. तोच सृष्टीचे उपादान कारण असल्याने तोच तिचे स्वत्व आहे. अर्थात सर्व साकार सृष्टीचा तो आधार आहे. ज्याप्रमाणे सोने अलंकाराचा आधार असते, कापूस वस्त्राचा आधार असतो किंवा सागर लाटांचा आधार असतो, त्याप्रमाणे तो परमात्मा जगाचा आधार आहे. 370 नंबर. महाभागः ज्याचे सर्व भाग म्हणजे अवयव महान सौंदर्ययुक्त आहेत असा, किंवा जो नेहमीच महाभाग्यवान आहे, किंवा ज्याला सर्व यज्ञांमध्ये महाभाग म्हणजे मोठा मिळतो तो श्री विष्णू. 371 नंबर. वेगवान जो अतिशय गतिमान आहे असा. भक्ताने प्रेमपूर्वक अंतःकरणाने स्मरण केले असता तो अतिशय त्वरित आपल्या भक्ताकडे धाव घेतो तो. किंवा असेही सूचित होते की जो सर्वव्यापी असल्याने सर्वात जास्त गतिशील आहे असा. त्यामुळे त्याच्याहून जास्त गतिमान कोणीही नाही. ईशावास्योपनिषद सुचविते की तो मनाहूनही गतिमान आहे. 372 नंबर. अमिताशनः अमर्याद क्षुधा असलेला. या संज्ञेचा शब्दशः अर्थ घेता येणार नाही. ज्यावेळी मन लौकिक मर्यादा ओलांडून आत्मानुभूतीचा अनुभव करीत असते तेव्हा मनाने स्वतः निर्माण केलेल्या विविध पूर्ण जगताचा मनातच पूर्ण लोप होतो. ज्याप्रमाणे जागृतावस्थेतील व्यक्ती आपल्याच स्वप्नावस्थेतील जगताचा स्वतःमध्येच लोप करते, त्याप्रमाणे तो परमात्मा जणू काही आपल्या अत्यंत वाढलेल्या क्षुधेने सर्व ब्रह्मांड मिळून टाकतो. अलंकारित भाषेने सांगावयाचे तर प्रलयाचे वेळी तो जणू सर्व भक्षक होऊन द्वैताने भरलेले जग खाऊन टाकतो. थोडक्यात नाशरहित, लाल किंवा रोहित नामक माशाचे रूप धारण करणारा, परमानंदाच्या प्राप्तीचे साधन, संसाराने निमित्त व उपादन कारण, ज्याच्या पोटाला दावे बांधलाय असा सर्व काही सहन करणारा, पर्वत रूपाने पृथ्वीला धारण करणारा, अवतारात महान भाग्य असलेला, तीव्र वेग असलेला, साऱ्या विश्वाचे भक्षण करणारा असा या श्लोकाचा अर्थ होतो. श्लोक नंबर 54. उद्भव क्षोभणो देव श्रीगर्भ परमेश्वरः करणं कारणं कर्ता विकर्ता गहनो गुहः. या श्लोकाचा अर्थ पाहूया. 373 नंबर. उद्भव उत्पत्ती करता. परमात्मा जगताचे उपादान कारण असल्याने त्याच्यापासूनच सर्व सृष्टीची उत्पत्ती झाली आहे. अर्थात तो ब्रह्मांडाचे मूळ कारण आहे. दुसरा अर्थ असा होईल की
जीवांच्या स्वतःच्या वासनांमुळे अगणित जीवांच्या रूपाने तो पुन्हा पुन्हा उत्पन्न होत राहतो. तो 374 नंबर. क्षोभण, क्षुब्धता उत्पन्न करणारा. जर उपकरणांमध्ये त्याचे अस्तित्व नसतेच तर उपकरणे म्हणजे साधने कार्यकारी झालीच नसती व कार्यही पूर्ण झाले नसते. तो परमात्मा शुद्ध चैतन्य रूपाने जड प्रकृती व चेतन पुरुष या दोघांसही प्रेरित करतो, क्षुब्ध करतो व संपूर्ण जीवांची म्हणजे जगताची उत्पत्ती घडवून आणतो व त्याचे मुळे जगत पुढे गतिशील राहते. जर चैतन्यत्व नसतेच तर जीवनाचे कोणतेच लक्षण अगर हालचाल तिथे दिसून आली नसती. सर्व वस्तुजात पूर्णतया निर्जीव व संवेदना शून्य राहिले असते. तोच परमात्मा चैतन्य देत असल्याने हे संपूर्ण जगत इतके सौंदर्यपूर्णरित्या जीवनाने स्पंदित झाले आहे. म्हणूनच त्याला क्षोभण अशी संज्ञा प्राप्त झाली आहे. 375 नंबर. देव, जो प्रगट करतो होतो तो देव. संस्कृत मध्ये दिव्यती या शब्दाचे जिंकणे, चमकणे, स्तुती करणे असे अनेक अर्थ होतात. म्हणूनच श्री विष्णूला देव म्हटले आहे. ते सार्थकच आहे. आपल्या उत्पत्ती स्थिती लयाच्या कार्यातून तो एक क्रीडाच करीत असतो. तो विश्वचैतन्य रूपाने चमकतो व सर्व प्राणी मात्रांतून प्रकाशमान होतो. म्हणूनच सर्व भक्तांकडून त्याची स्तुती केली जाते. श्वेता श्वेतरोपनिषद म्हणते येथे एकच देव आहे. 376 नंबर. श्री गर्भ, ज्याच्यामध्ये सर्व ऐश्वर्य समाविष्ट झाले आहे तो श्री विष्णू. हे संपूर्ण विश्व हे त्याचेच वैभव आहे व हे विश्व त्यामध्येच राहते. अर्थातच विश्वातील सर्व शक्ती आणि मूर्तिमंत झालेले वैभव त्याचे मध्येच असते. 377 नंबर. परमेश्वरः, परम ईश्वर. काही आत्यंतिक धर्मवेडे या शब्दाचा अर्थ असा करतात की ईश्वर एकच आहे आणि त्याच्या संबंधीच्या इतर सर्व कल्पना चुकीच्या आहेत. परंतु आपल्या उदार अंतःकरण असलेल्या पूर्वीचा सहिष्णू ऋषींना हे मान्य नाही. तो परमेश्वर म्हणजेच विश्वात्मक चैतन्य व इतर देवता ह्या त्याचेच व्यक्त रूप आहेत. ईश्वर ही संज्ञा सामर्थ्य व ऐश्वर्य निर्देशित करते. अर्थातच परमेश्वर म्हणजे सर्व शक्तिमान व सर्व ऐश्वर्य असलेला असा तो भगवान श्री विष्णू. 378 नंबर. करणम म्हणजे उपकरण, साधन. एखादे कार्य पूर्ण करण्याकरता अत्यंत उपयुक्त होणाऱ्या वस्तूला उपकरण अगर साधन म्हणतात. जगताच्या उत्पत्तीचे तो निमित्त कारण आहे. 379 नंबर. कारणम म्हणजे कारण, हेतू. या आधीच्या संज्ञेत तो सर्व विश्वाचे निमित्त कारण आहे हे स्पष्ट झाले आहे. आता ह्या संज्ञेने असे स्पष्ट केले आहे की तो संपूर्ण विश्वाचे उपादान कारणही आहे. ह्या ठिकाणी कारण अशीच संज्ञा वापरली असल्याने असे सुचविले आहे की तो केवळ उपादान म्हणजे आधार कारणच नाही तर त्याच वेळी निमित्त कारणही आहे. उपादान कारण या संज्ञेने असे सांगतात की सर्व विश्वाची उत्पत्ती त्याचेपासून होते, तर दुसरी संज्ञा असे सुचविते की विश्वाची व्यक्त दशा होण्यास तोच कारणीभूत होतो. 380 नंबर. कर्ता म्हणजे कार्य करणारा. त्याच्या अस्तित्वामुळेच केवळ सर्व क्रिया होऊ शकतात, तोच कर्ता होय. जरी उपकरणांच्या द्वारा कार्य होत असते असे म्हटले जाते तरी विशेषत्वाने आत्म्यालाच कर्ता म्हटले आहे. जो स्वतंत्रपणे उत्पत्ती स्थिती लयाचे कार्य करतो तो कर्ता श्री विष्णू होय. 381 नंबर. विकर्ता
ज्याने विश्व परिपूर्ण आहे अशा असंख्य विविधता निर्माण करतो तो विकर्ता, किंवा ज्याने स्वतःमधूनच असंख्य अवतार मालिका व्यक्त केल्या तो भगवान श्री विष्णू विकर्ता आहे असाही अर्थ होऊ शकतो. 382 नंबर. गहनः. जाणता येत नाही असा, जाणण्याच्या कुठल्याही साधनाने ज्याचे संपूर्ण ज्ञान होत नाही असा, तो जाणण्याचा विषय होऊ शकत नाही तर स्वतःच सर्व इंद्रियातील ज्ञाता आहे. 383 नंबर. गुहः. जो हृदयाच्या गुहेत राहतो तो गुह, म्हणजेच तो प्रत्येक प्राणीमात्राच्या अगदी अंतस्थ आहे. तो सर्व उपकरणांनी व आवरणांनी झाकला गेला आहे. त्यामुळे आपल्या धर्मग्रंथात तो अंतःकरणाच्या गुहेत राहतो असे वर्णन आलेले आहे. स्मृतीमध्ये असे वर्णन आहे की हा श्रेष्ठ पुरुष सर्वेश्वर असून सर्वसाक्षी होऊन गूढपणे अंतस्थ गुहेत राहतो. मुंडकोपनिषद म्हणते निहितम गुहायाम. भगवान गीतेमध्ये स्वतःही म्हणतात की मी सर्वांना ज्ञात होत नाही, कारण मी माझ्याच मायेने झाकलेला आहे. थोडक्यात जगाच्या उत्पत्तीचे उपादान कारण, जगाच्या उत्पत्तीच्या वेळी प्रकृती व पुरुषांमध्ये प्रविष्ट होऊन त्यांना क्षुब्ध करणारा, अंतरात्म रूपाने प्रकाशित, जगतरूपी श्री आपल्या उदरामध्ये ठेवणारा, सर्वश्रेष्ठ नियंता, संसाराच्या उत्पत्तीचे मुख्य साधन, जगाचे उपादन व निमित्त कारण, सर्व प्रकारे स्वतंत्र निरनिराळ्या भुवनांची विशिष्ट रचना करणारा, समजून न येणारा, योगमायेने आपल्या स्वरूपास झाकणारा असा या श्लोकाचा अर्थ होतो. श्लोक नंबर 55. व्यवसायो व्यवस्थान संस्थान स्थानदो ध्रुवः पररद्धि परमस्पष्टस्तुष्ट पुष्ट शुभे क्षणः. या श्लोकाचा अर्थ पाहूया. 384 नंबर. व्यवसाय म्हणजे सुनिश्चित, स्वतः शुद्ध ज्ञान स्वरूप असल्यामुळे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे विक्षेप नाहीत, अर्थात त्याचे ज्ञान सुनिश्चित आहे. संभ्रमित मन व अपरिपक्व बुद्धी यांच्याचमुळे अनिश्चितता येते. व्यवसाय या संज्ञेचा दुसरा अर्थ होतो योग, व याच अर्थाने तो गीतेमध्ये योजलेला आहे. योग साधना करणाऱ्याची बुद्धी एकाग्र झालेली असते, त्यामुळे तिच्यात कुठलीही अनिश्चितता नसते. सत्ता व ऐश्वर्य, भोग यांच्या मागे लागलेल्यांच्या वृत्तीवर टीका करताना त्याच अध्यायात कृष्णाने असेही म्हटले आहे की जे त्याच इंद्रियाच्या सुखामध्ये गरगरत राहतात व त्यामुळे ज्यांच्या बुद्धीची स्थिरता नाहीशी झालेली असते ते योग साधनेला आवश्यक असलेले सातत्य व शांत मन प्राप्त करू शकत नाहीत. ध्येय प्राप्ती होईपर्यंत त्या दिशेने सतत कार्यरत राहणे यालाच निश्चय म्हणतात. एकाच ठिकाणी सातत्याने स्वतःला जोडून ठेवणे म्हणजेच इतर अनात्म वस्तूंपासून आपली एकरूपता नाहीशी करणे व अशा तऱ्हेने आत्मस्वरूपाचे ज्ञान व अनुभूती होईपर्यंत प्रयत्नशील राहणे यालाच योग म्हणतात. म्हणूनच टीकाकार व्यवसाय या संज्ञेचा योग असाही अर्थ करतात. 385 नंबर. व्यवस्थानः पाया किंवा अधिष्ठान. विविधतेने नटलेल्या या विश्वाचा जो अंगभूत पाया आहे तो श्री महाविष्णू. तो संपूर्ण विश्वाचे नियमन करतो व इतर घटकांना ते नियम पाळावयास लावतो. 386 नंबर. संस्थान. सर्वोच्च स्थिती किंवा सर्वोच्च अधिकारी किंवा ध्येय. प्रलयाचे वेळी नामरूपासहित सर्व वैचित्र्यपूर्ण विश्वाला आपल्यामध्ये जो सामावून घेतो तो,
किंवा ज्या स्थानामध्ये सर्व संवेदना, भावना, विचार विलय पावून सुषुप्त होतात ती स्थिती म्हणजेच संस्थान. थोडक्यात लयावस्थेमध्ये किंवा सर्वातीत अवस्थेमध्ये तो अनेक भेद नाहीसे करून अभेद स्थिती आणतो व आपणामध्ये सर्वांचा नामरूपादिकांचा लय करतो. तो श्री विष्णू संस्थान आहे. 387 नंबर. स्थानद, जो योग्य स्थान प्रदान करतो तो. प्रत्येक प्राणी मात्र आपापल्या विचार व कर्माप्रमाणे वासना निर्माण करीत असतो व त्या वासनांप्रमाणेच त्याला जन्म प्राप्त होत असतो. अर्थातच प्रत्येक जीवाला योग्य असे स्थान मिळते व ते देणारा नारायण स्थानद आहे. परमात्मा हा कर्मफलदाता आहे. 388 नंबर. ध्रुवः, स्थिर किंवा दृढ, जो अनेक बदलणाऱ्या स्थितीमध्येही न बदलता स्थिर राहतो तो. सर्व नाशवंत वस्तूंमध्येही अविनाशी असतो तो ध्रुव श्री विष्णू. शरीर, मन, बुद्धी व बाह्य जगत हे सतत बदलणारे व अस्थिर आहे, परंतु आपल्याला या सर्वांचे ज्ञान करून देणारे चैतन्य किंवा आत्मप्रकाश न बदलणाराच आहे. 389 नंबर. पररद्धी, ज्याचा आविष्कार परमश्रेष्ठ आहे असा रद्धी. भगवंताच्या विभूती ह्या भगवंताचे दिव्य आविष्कार आहेत आणि गीतेमध्ये उद्धृत केल्याप्रमाणे भगवंताच्या सर्व विभूती अत्यंत दिव्य भव्य आहेत. 390 नंबर. परमस्पष्ट, जो अत्यंत स्पष्ट आहे असा. ध्यानाचा यशस्वीरित्या अभ्यास केल्याने आपल्या मनातील सर्व विक्षेप निर्माण करणारे विचार प्रवाह व चंचलता यावर ज्यांनी विजय मिळवला आहे अशा साधकांना तो अत्यंत स्पष्ट आहे. तो आपलेच आत्मतत्व असल्याने वास्तविक त्याच्या इतके स्पष्ट असे दुसरे काहीच नाही. म्हणजेच तो विशुद्ध चैतन्य असल्याने स्वतःच प्रकाशमान आहे. या आत्मप्रकाशा वाचून बाह्य जगतातील किंवा अंतर जगतातील कुठलाच अनुभव घेणे शक्य होणार नाही. अगदी आपल्या व्यक्तित्वाचे होणारे स्वभाव हे सुद्धा त्याच आत्मप्रकाशाचे प्रतिबिंब आहे. तोच प्रत्येक प्राणी मात्राचा आत्मा आहे व व्यक्तित्वाचे सारभूत तत्व असल्याने तो परमस्पष्ट आहे असे म्हटले आहे. 391 नंबर. तुष्ट, जो नेहमीच अत्यंत तृप्त आहे असा. भक्ताने अर्पण केलेल्या अत्यंत स्वल्प अशा नैवेद्यानेही तो पूर्ण समाधान पावतो. प्रयत्नशील अशा भक्ताने मला भक्तीने अर्पण केलेले एखादे पान, फूल, फळ, अगर थोडेसे जलही मी आनंदाने स्वीकारतो असे भगवान श्रीकृष्ण गीतेमध्ये आश्वासन देतात. ते आत्मतत्व शरीर, मन, बुद्धी यांचे पलीकडे असल्याने त्यामध्ये कुठलीही अपूर्णता अगर कमतरता असण्याची शक्यताच नाही. कारण आत्म्याचे स्वरूपच स्वतः परिपूर्ण आहे व ते नित्य तसेच असल्याने तो स्वतः परमानंद आहे. म्हणूनच त्याचे स्वरूपही सदैव तुष्ट आहे. 392 नंबर. पुष्ट, जो स्वतः सदैव पूर्ण आहे असा. ते परमतत्व सर्वव्यापी असल्याने अर्थातच नित्य परिपूर्ण आहे. त्याचे मधून काही कमी करता येत नाही अगर त्याचे मध्ये काही समाविष्ट करता येत नाही. ते सदाच परिपूर्ण असल्याने संपूर्ण दृश्य विश्वाची उत्पत्ती त्याच्यातून होऊन सुद्धा त्याच्यामध्ये कुठलीही अपूर्णता येत नाही. 393 नंबर. शुभे क्षणः, ज्याची दृष्टी सदैव अत्यंत शुभ आहे असा. ज्याची दृष्टी भक्तांवर केवळ मांगल्याचा वर्षाव करते तो शुभेक्षण आहे. तो आत्मा सर्व वासनांचे पलीकडे आहे व ज्या साधकाला त्याचे ज्ञान होते तो वासनातीत झाल्याने पापमुक्त होतो.
मोक्ष मार्गावरून चालणारा साधक आत्मदर्शनाकडे वाटचाल करताना आपले अंतःकरण सर्व पाप वासनांपासून शुद्ध करण्याचा प्रयत्न करतो. अर्थातच तो आपले जीवन शरीर मन बुद्धीच्या संवेदनापासून मुक्त शुद्ध करतो. शुभ ईक्षण. थोडक्यात ज्ञानमात्र स्वरूप, सर्व विश्वाची व्यवस्था करणारा, प्रलयकाली प्राणीमात्रांचे स्थान असणारा, प्रत्येकाला कर्माप्रमाणे स्थान देणारा, अविनाशी श्रेष्ठ विभूती स्वरूप, श्रेष्ठ व वैभव ज्ञान असलेला एकमात्र परमानंद रूप, सर्वत्र परिपूर्ण दर्शनाने कल्याण करणारा, असा या श्लोकाचा अर्थ होतो. रामकृष्ण हरी.